तुमचं आपल्या योजना करो या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते थेट दुपारी 2 वाजता जो हप्ता आहे तो वितरित होणार का, संपूर्ण बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपण पाहत आहात योजना करो लोकप्रिय YouTube चॅनल। आणि मित्रांनो, आपण ही जी वेबसाईट आहे ही अधिकृत वेबसाईट आहे आणि या अधिकृत वेबसाईटवर आपण आलेलो आहोत। या अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा थोडीशी माहिती आपल्याला द्यायची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण आपल्या योजना करो लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब पण करू शकता। तर निश्चित मित्रांनो, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर 19वा हप्ता देण्यात आलेला आहे। 19 दुने 38,000 रुपयाचा अर्थसहाय्य या योजनेद्वारे देण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर ई-केवायसी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ते शेतकरी बांधवांनी करणं अनिवार्य आहे। यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, इथे तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव आहे का नाही, म्हणजे 20वा हप्ता तुम्हाला येणार का नाही, याच्यामध्ये जाऊन तुम्ही बेनिफिशियरी लिस्ट याच्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता। आता याच्यामध्ये गेल्यानंतर सुरुवातीस तुम्हाला एक काम करावे लागणार आहे, ते म्हणजे तुमचा जो राज्य आहे, जिल्हा आहे, ब्लॉक आहे, गाव आहे ते निवडून तुम्हाला ही यादी बघायची आहे। अत्यंत सोपी पद्धत आहे। फक्त तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट याच्यावर क्लिक करून सविस्तर माहिती पाहू शकता। आता वरती क्लिक केल्याच्या नंतर ई-केवायसी तुम्ही जर केली नसेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। फार्मर आयडी ही आता कोणत्या योजनेसाठी जे आहे ते अनिवार्य केलेली आहे, त्या अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला ही काढणं पण गरजेचं आहे। ही जर काढली नसेल तर काढून घ्या। आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। आता थेट हप्त्याचं वितरण भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे।